श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती जुजासी आता अनंत व्रत महात्म्यासी तुवा पुसिते आम्हासी पूर्वी बहुते अपराधिले युधिष्ठिरासे पंडुसुत तेथे केले हेची व्रत राज्य लाभला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम असे घोर अनन्यात युधिष्ठिरे देख बंधू सहित असे चित्तक व्याकुळित सदा ध्याय श्री हरीची भक्तवत्सल नारायण त्याचे कष्ट ओळखून आला तेथे ठाकुनी तेथे होता पंडुकुमार कृष्णा येते देखोनी धर्म जाता लोटांगणे दंड प्रणाम करू वदिता झाला तया वेळी तुझ वाचोनी आम्हासी आता सांगो कवनापाशी जरी आम्ही अपेक्षितशी आता कांक्षा जीवाची. या 43व्या अध्यायामध्ये स्वयंदा देवाला या अध्यायात श्रीगुरूंनी अनंत व्रताचे महात्म्य सांगितलेले आहे. व्रताचे महात्म्य काय असतात ते सांगतात. पांडव वनवासात असताना श्रीकृष्णांना पांडवांना हे व्रत सांगितले. अनंत नावाचे हे विप्रख्यात व्रत आहे. त्याचे आचरण केले असता तुम्हाला तुमचे राज्य मिळेल. याप्रमाणे पांडव हे वनवासाला गेले होते आणि तेव्हा विश्वव्यापक परमात्मा जगदानंद कंद जगन्निवास प्रभू श्रीकृष्ण परमात्माने ज्या पांडवाला एक व्रत सांगितलं होतं, अनंत नावाचं हे विख्यात व्रत आहे, त्याचे आचरण केले असता तुम्हाला तुमचे राज्य काय मिळेल? परत मिळेल. अनंत म्हणजे सर्वत्र वास करणारा. अनंत या शब्दाचा अर्थ अनंत आपण म्हणतो या लांबी किती आहे? अनंत लांबीचा हा रस्ता आहे, म्हणजे त्याची आपण अगणित आपण त्याची मोजमाप करू शकतो का? नाही. त्या तद्वत न्यायाप्रमाणे अनंत रूपक ज्याप्रमाणे विश्वव्यापक परमात्म्याला आपण म्हणतो हे अनंत रूपक आहे, याला अंतच नाही. ज्या गोष्टीला अंतही नसतो, ज्या गोष्टीला प्रारंभही नाही आणि ज्या गोष्टीला अंतही नाही, असे अंत विश्वव्यापक परमात्मा यांनी या तेच माझेच नाव आहे. ते नावच म्हणजे कुणाचे आहे? भगवंताचे. मी अनंत आहे याबद्दल मनाशी शंका धरू नको. मीच सर्व ब्राह्मणाचे विष्णू व शंकर आहे. ते प्रणिपात करतात, मी काय आहे? विष्णू व शंकर आहे. म्हणून युधिष्ठिराला माझी विधीपूर्वक पूजा करा. विष्णू शंकर आहे तेव्हा युधिष्ठिर राजा माझी विधीपूर्वक काय करतो? पूजा करा. हे व्रत तुम्हाला योग्य आहे. हे व्रत काय आहे? योग्य आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला त्यांच्या विनंतीवरून या व्रताची सर्व माहिती दिली, सांगितली. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला अनंताशी आराधना करावी. श्रीकृष्णाने एक जुनी गोष्टही सांगितली. श्रीकृष्ण परमात्मांनी त्यांना काय सांगितली? एक जुनी गोष्टही सांगितली.
कृतयुगात सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता. भ्रुमुगी कन्या दीक्षा ही त्याची पत्नी व सुशीला ही त्याची कन्या. पुढे सुमताची पत्नी दीक्षा ही दैव वशात मरण पावली. सुमतीची कन्या सुशीला ही आता घरी सदाचाराने राहून आपले एक नित्य स्वच्छ व सुभूषित ठेवीत असे. ती देवाला काया वाचा मनाने नमन करून सर्व उपचारासहित पूजा करीत असे. सुमंत विधूर झाल्यावर धर्मकार्य होईनासे झाले म्हणून त्याने दुसरा विवाह केला. तिचे नाव कर्कशा होते. ती स्वभावाने फार वाईट होती. रोज तिचे पतीसोबत व मुलीशी भांडण होत असे. सुशील उपवर झाला. तिला जवळचा एखादा वर मिळावा तर तिचे लग्न करून द्यावे असा विचार करीत असताना त्याच्याकडे कौंडिन्य ऋषी आला. त्याने सुशीलाला मागणी घातली. सुमंताने सुशीलाला कौंडिन्याबरोबर विवाह लावून दिला. सुशीलेचे आपल्या सावत्र आईशी रोज भांडण होत असे. तेव्हा कौंडिन्याने सुशीलेशी दुसरा ठिकाणी राहण्यास जातो असे सांगितले. आता माझे वादविवाद होतात तर कौंडिन्यने सुशीलेसह दुसऱ्या ठिकाणी राहायला जाते असे सांगितले. सुमंताला खूप वाईट वाटले. आपल्या बायकोच्या वागण्याचा त्या खूप त्रास होत असेल. आपल्या बायकोच्या वागण्याला त्याला खूप त्रास होत असेल. तेव्हा कौंडिन्य म्हणाला, तुम्ही त्रास करून घेऊ नका. आपण दोघे तपस्वी एका घरात राहण्यातही एक प्रकारे धर्महानी आहे. दोन तपस्वी एका घरामध्ये राहणे हे काय आहे? धर्महानी आहे. सुमंताचे अग्रहा खातर थोडे दिवस राहून भाद्रपद शुक्ल त्रयोदशीशी त्याने प्रस्थान केले. सुमंताने आपल्या पत्नीला कर्कशेला मुलीची रीतसर पाठवणी करावायला सांगितली. परंतु ती घरात निघून गेली व घराचे दार लावून घेतले. सुमंती स्वयंपाक घरात गेली व त्याने शोध घेतला. तेव्हा गव्हाचा कोंडा एका मडक्यात होता. तोच त्या कन्येला व जवायाला दिला व त्या दोघांना निरोप दिला. कोंड्या पत्नीसह रथाने चालला असता वाटेत अमरावती नगरीजवळ नदी तीरी अनुष्ठानास गेली. सुशीलेला असे दिसून आले की प्रत्येक स्त्री मंगल कलशाची पूजा करत होते. त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी होती. सुशीलेने
त्या स्त्रीला आपली कलशपूजा करीत आहेत असे विचारले, तेव्हा त्यांनी त्या करीत असलेल्या अनंत व्रताची सर्व महिमा तिला सांगितली. आपल्याबरोबर तिला पूजा करायला लावली. तिच्या जवळ गव्हाचा कुंडा होता, त्यातील अर्धा तिने आणून दिला व त्याचेच वाण दिले. बघा, प्रसंग खूप अवघड आहे. घराच्या बाहेर निघाल्यानंतर शिदुरी म्हणून काय द्यावा? गव्हाचं पीठ नाही दिलं, गव्हाचा काय दिला? कोंडा दिला. आणि नंतर श्रीकृष्ण परमात्माने सांगितलेल्या अर्जुनाला, त्या 5 पांडवाला सांगितलेल्या ते व्रत बाकीची जनता करत होती ते बघितले. आणि तिची ते व्रत बघितल्यानंतर ते व्रताची पूजा करत होती. तेव्हा गव्हाचा कोंडा तिने काय केला? वाण म्हणून दिला. बाकी सर्व पूजा साहित्य त्यांनीच तिला दिले. सर्व सुवासिनींना तिने नमस्कार केला. ती कौंडिन्य ऋषीसह पुढे प्रवासात निघाली. वाटेत तिला अमरावती नावाचे गाव लागले. तेथे नागरिकांनी तिचे खूप आदरतीर्थ केला. त्या गावाचे व कौंडिल्यास राजपद दिले. एक दिवस कौंडिन्याने सुशीलाला विचारले, तू हातात काय बांधले आहेस? ती म्हणाली, हा अनंतारा दोरा आहे. अनंताच्या प्रसादाने आपल्याला हे द्रव्य अदारा तीर्थाने मिळाले आहे. कौंडिन्याला खूप संताप आला व त्याने अनंताचा दोरा सुशिले करून काढून घेतला व अग्नीत फेकून दिला. तो आम्हाला तू काहीतरी वशीकरणाचा प्रयोग केला आहेस. माझ्या तपामुळे खरे तर आपल्याला हे ऐश्वर्य प्राप्त झाले आहे. सुशिलेने तो दोरा अग्नीतून लगेच बाहेर काढला, दुधात भिजवला व परत चांगला केला. पण अनंताचा कोप झाला व सर्व ऐश्वर्य तात्काळ गेली. त्याच्या पत्नीला या अनंत नावाच्या व्रताने व्रत केला होता आणि तिथे व्रत केल्यानंतर एक धागा हातात बांधण्यासाठी दिला होता. तो धागा त्याने हातात बांधला होता आणि त्याच्या सामर्थ्याने ज्याप्रमाणे पांडवाला कुरुक्षेत्रावरती धर्मक्षेत्रावरती युद्ध करून त्या अनंताच्या बलाने त्या व्रताच्या सह्याने परत आपले राज्य मिळाले होते, त्याप्रमाणे त्या मुलालाही सुद्धा, त्या ऋषींनाही सुद्धा राजयोग लाभला होता. परंतु याची हेटाळणी केली. ज्याप्रमाणे सत्यनारायण कथेमध्ये आपण जी सत्यनारायण कथा करतो, त्या कथेमध्ये अशाच प्रकारचे त्या व्रताची महिमा सांगत असताना तो एक वाणी असतो. त्या वाणी खूप श्रीमंत असतो. तो सोन्या नाण्याचे मोत्याचे व्यवहार करत असतो. परंतु अशाच प्रकारे तो ते व्रत बघतो एका राजाकडे आणि राजाकडे व्रत बघून नंतर काय करतो, हे व्रत मी करेल, परंतु मला जर पुत्र पौत्री प्राप्त झाली तर. काही कालांतरानंतर त्याला मुलगी प्राप्त होती. मुलगी प्राप्त झाल्यानंतर त्याची पत्नी आठवण करून देते की आपण काय करू, हे व्रत पूर्ण करू. परंतु तो त्या व्रत म्हणतो आपण मुलीच्या विवाह सोहळ्याच्या प्रसंगी करू.
तेव्हाही विवाह सोहळ्याच्या प्रसंगी विवाह धूमधाममध्ये संपन्न होतो. विवाह सोहळ्याच्या प्रसंगी तो व्रत करत नाही, त्या व्रताला थोडंसं बाजूला सारतो. मुलीचा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर ते व्रत करू तेव्हाही तो बाजूला करतो. मुलीचा संसार चुकात चालायला लागला की तेव्हा व्रत करू तेव्हाही त्या व्रताला बाजूला करतो. त्या व्रताची हेटाळणी करतो, सत्यनारायण भगवंताची हेटाळणी करतो. नंतर त्याचा प्रसंग असा येतो, तो आपल्या उद्योगधंद्यासाठी एका राजाच्या नगरीमध्ये जातो. तेव्हा त्या राजाकडे चोरी होती. त्या राजाकडे चोरी झाल्यानंतर ते चोर त्या तिजोरीमधील चोरीचे धनधान्य सोने नाणे घेऊन निघतो. हा मुळातच कोण ते चोर घेऊन येतात आणि हे दोघे जवाई आणि सासरे एका आंब्याच्या झाडाखाली बसलेले असतात. सकाळी सकाळी थोडासा अल्पाहार करतात, अल्पभोजन करतात. आपल्या पत्नीने, आपल्या आईने, आपल्या सासूने दिलेल्या भोजन शिदुरी सोडतात आणि भोजन करतात. त्याच नगरीतील राजाची चोरी झालेली होती. ते चोर ते सोनं नाणं घेऊन पळत येतात. पळत आल्यानंतर येतात धावत धावत येतात आणि हे एका आंब्याच्या झाडाखाली बसलेले असतात. यांच्याजवळ ते अर्ध सोनं नाणं टाकून देतात, हिरे मोती टाकून देतात आणि पटकन एका झुडपामध्ये लपून बसतात. लपून बसल्यानंतर हा वाणी मुळातच कोण होता? व्यापारी होता. त्याच्याजवळ अगोदरही धनधान्य होते, व्यापारासाठी आलेला. परंतु या राजाच्या तिजोरीमधील धनधान्य याच्याजवळ ती पडलेले बघून त्या राजाच्या नगरीमधील असणारे कोण शिपाई लगेच त्याला काय करतात? बंदिस्त बनवतात. बंदिस्त बनवून राजा समक्ष हजर करतात. त्याचा एकही शब्द ऐकल्या जात नाही. ऐकल्या न गेल्यामुळे त्याला काल गृह कोठडीमध्ये टाकल्या जातं. कोठडीमध्ये टाकल्या जातं आणि टाकल्यानंतर त्याला उद्या सकाळी सर्व या जनता जनार्दनाच्या समोर आपल्या राज्यातील मेन तिजोरीची या चोराने काय केली? चोरी केली. आता याला काय करायचं? उद्या सकाळी सुळावरती द्यायचे. उद्या सकाळी याला फाशी द्यायची. ज्या राजाने ठरवले होते ते उद्या सकाळी दुसऱ्या दिवशी त्याला काय देणार होते? फाशी देणार होते. परंतु त्याच्यावरती कोप झालेला होता. चोरी त्याने केली होती का? त्याने त्या वाण्याने चोरी केली नव्हती, त्या जवायानेही सुद्धा चोरी केली नव्हती. परंतु हा एक लीला आहे, भगवंताने रचलेली लीला आहे. हा माझी काय करतोय? हे टाळी करतोय. माझं त्याला मुलगी नव्हती, मुलगा नव्हता, तेव्हा त्याने संकल्प केला, हे भगवंता, मला जर पुत्र रत्न प्राप्त झाले किंवा मुलगी प्राप्त झाली तर मी तुझे काय करेन? व्रत करेन. माझ्या व्रताची, माझ्या सर्व गोष्टीची तू हेटाळणी करतोय ना बाबा? बर. मग भगवंताने लगेच आपली एक युक्ती चालवली आणि युक्ती चालवून त्याला काय केले? बंदिस्त केले. ही वार्ता त्याच्या पत्नीला, त्याच्या सासूला माहीत झाली की माझा जवाई आणि माझे पती कुठे आहेत? कारागृहामध्ये, काळ्या कोठडीमध्ये बंदी आहे. मग काय करावं? तीच पत्नी त्याच सत्यनारायण देवतेचे व्रत त्याच रात्री त्याच क्षणी कळता क्षणी सत्यनारायण देवतेच्या व्रताला प्रारंभ करते. तो सत्यनारायण देवतेचा व्रत रात्रीच आपले 5 अध्याय प्रसाद करते आणि त्याच्या चरणी नतमस्तक होती. हे भगवंता, हे विश्वव्यापक परमात्मा, मी तुम्हाला काय, माझ्या पतीला मी सांगत होते, परंतु माझ्या पतीने तुमची हेटाळणी केली आणि आता माझे पती या संकटामध्ये आहे. माझ्या कुंकवाचं, माझ्या सौभाग्याचं तुम्ही काय करा भगवंता? रक्षण करा. त्या साधू वाण्याची पत्नी तीही व्रत करू लागली. साधू वाण्याची मुलगी तिने हे व्रत केले आणि दोघांनी व्रत केल्यानंतर, 2 स्त्रियांनी व्रत केल्यानंतर सत्यनारायण देवता रात्रीच त्या राजाच्या, महान तपस्वी राजा होता, त्या राजाच्या स्वप्नामध्ये सत्यनारायण देवता गेले तेव्हा आणि त्याला सांगितले, हे राजन, सकाळी 4 वाजता स्वप्न प्राप्त झाले. ज्याप्रमाणे माझ्या श्री गुरुवरी रंगनाथ बाबांना साक्षात भगवंत सकाळी 4 वाजता येऊन स्वप्नात येऊन सांगत असे, बोलत असे,
त्याचप्रमाणे त्या राजाच्याही स्वप्नात ते सत्यनारायण देवता गेले. माझ्या बाबा समोर समक्ष भगवंत उभे राहून बोलत होते. तसाच तो विद्वान राजा होता. त्या राजा समक्ष भगवंत उभे राहून त्याला मार्ग दाखवत होते. देव मार्ग दाखवत होता. त्याच राजाला सांगितलं, हे राजा, याने माझी हे टाळणी केलेली आहे, म्हणून तुझे धनधान्याची चोरी झाली. आणि मी ही केलेली एक काय होती, एक माझी रचलेली युक्ती होती. आता याच्या केलेल्या निंदेचं काय मिळालं, फळ मिळालं. नंतर त्या राजा त्या दोघांना साधू वाण्याला आणि त्याला सोडून देतो त्याला मान सन्मानासहित सोडून देतो. आणि नंतर तो सत्यनारायण देवतेची पुन्हा काय करायला लागतो, सेवा करायला लागतो. त्याचप्रमाणे या कथेतील त्या स्त्रीला दोरा जो आहे, हातातील दोरा अग्नीमध्ये टाकल्या जातो. अग्नीमध्ये टाकल्यानंतर ती हात घालून आपला हात पोळतो, अग्नीमधून काढून घेते आणि त्यानंतर तो दुधामध्ये भिजवते. आणि त्या दोऱ्याला काही तो जळलेला असतो, काही व्यवस्थित असतो. पण अनंत तापाचा कोप झाला व सर्व ऐश्वर काय झाले, तात्काळ गेले. त्याला जे ऐश्वर प्राप्त झाले होते त्या दोघांना ते अनंत नावाचे व्रत करून ते काय झाले होते, आता तात्काळमध्ये ऐश्वर कोपले होते. तेव्हा कौंडण्यपुराला खूप पश्चाताप झाला. ही जी कथा आहे ही कौंडण्यपूर, अमरावती जवळील असलेले कौंडण्यपूर. आठवतं का कौंडण्यपूर म्हणजे काय? आठवतं बाई कौंडण्यपूर म्हणजे माझ्या विश्वव्यापक षडगुणेश्वर संपन्न पांडुरंग परमात्मा यांनी अमरावती येथील कौंडण्यपुरातील माझ्या रुक्मिणी मातेला त्या ठिकाणी नेलं. विदर्भ प्रांतातील ज्या विदर्भामध्ये समर्थ सद्गुरू गजानन महाराजांची भूमी आहे, ज्या विदर्भाने राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजाऊ सारखं महान व्यक्ती महत्त्व दिलं, या हिंद विश्वराज्याला नवे या भूमीला ज्या मातेमुळे रक्षण झालं, अशा राष्ट्रमाता राजमाता ही सुद्धा याच विदर्भ प्रांतातील, याच तालुक्यातील, याच जिल्ह्यातील, याच विदर्भातील आहे. अशा 5 या विदर्भातील 5 कन्या आहेत. त्या 5 कन्येचंही सुद्धा महान महात्म्य आहे, महान वर्णन आहे. अशीच ही कौंडण्यपुरातील ही कथा आहे. अमरावती जवळील कौंडण्यपुरातील षडगुण ऐश्वर्य संपन्न पांडुरंग परमात्माच्या त्या मातेच्या, पांडुरंग परमात्माच्या पत्नी आईसाहेब रुक्मिणी माते यांच्या कुठील माहेरातील ही कथा आहे. माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊच्या माहेरातील ही कथा आहे. माझ्या समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या भूमीतील ही कथा आहे. माझ्या बोलण्यासारखं खूप आहे. माझ्या तुमच्या जवळ असलेल्या ज्यांचे हाडं विठ्ठल बोलत होते, कोण? चोखोबरायाच्या या विदर्भातील ही कथा आहे. हीच कथा ज्या श्री गुरु रंगनाथ बाबांनी साक्षात देवरूपी अवतार घेऊन मनुष्य लोकामध्ये आले. तुमचा माझा या जनता जनार्दनाचा उद्धार करणारे ते म्हणजेच ही त्याच विदर्भातील, त्याच कौंडण्यपुरातील, त्याच नगरीतील ही काय आहे, कथा आहे. तेव्हा कौंडण्यपुराला खूप पश्चाताप झाला. काय झाला? कौंडण्यपुराला खूप पश्चाताप झाला. आता अनंताचे दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न भक्षण घेणार नाही असा निर्धार करून तो जंगलात भटकू लागला. शेवटी निराश होऊन प्राणत्याग करण्यास निघाला. अनंता हे अनंता अशा हाका मारीत जमिनीवरती पडला. तो आता
भगवंताला आपलं राज्य केलं आणि आता काय करतोय, भगवंताला आवाज देतोय, हे अनंता, हे भगवंता, हे माये बापा, अशा हका मारतोय. त्राहिमा त्राहिमा होतोय. राजयोग लाभला होता, सुंदरसं राज्य लाभलं होतं, परंतु माय बाप हो, थोड्याशा अहंकाराने, थोड्याशा काही गोष्टीमुळे, थोड्याशा मीपणाने ते राज्य नाहीच झालेले होते. तेव्हा म्हाताऱ्या ब्राह्मणाचा वेश असलेल्या षड्गुण ऐश्वर संपन्न विश्वव्यापक श्रीकृष्णाने त्याला उठवले आणि मी अनंत तुला दाखवतो असे म्हणून त्याला आपल्याबरोबर एका नगरात नेले. आता माझे विश्वाचे मालक, माझे मायबाप त्या ठिकाणी आले आणि त्याला म्हणतात, तुला मी आनंद दाखवतो, चाल. एका नगरात नेले. तेथे त्याला एका रत्नजडित सिंहासनावरती बसविले व आपले खरे स्वरूप प्रगट केले. त्याला एका रत्नजडित सिंहासनावरती बसविले व आपले खरे स्वरूप प्रगट केले. अशा रीतीने त्याला आपले पूर्वीचे वैभव प्राप्त झाले. श्री नृसिंह सरस्वतींनी स्वयंदेवाला हे व्रत मुलांकडून करून घ्यायला सांगितले. आता हे व्रत श्री नृसिंह सरस्वतींनी स्वयंदेवाला हे व्रत कुणाकडून करून घ्यायला सांगितले, मुलांकडून करून घ्यायला सांगितले. नंतर आपल्या बायको मुलांना आपल्या गावी घेऊन जाण्यास सांगितले. स्वयंदेव श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आपल्या बायको मुलासह आला असता त्याला मोठा मुलगा नतमस्तकी हात ठेवून, तुझा हा पुत्र नागनाथ दीर्घ आयु आहे, तुझा नागनाथ कसा आहे, तुझा बाळ कसा आहे, त्याच्या मस्तकावरती हात ठेवून, तुझा पुत्र हा नागनाथ दीर्घ आयुष्य आहे, पुढे तो आमचा परमभक्त होईल, असा श्री नृसिंह सरस्वतीजींनी आशीर्वाद दिला. या 43व्या अध्यायाची कथा आपण श्रवण केली. याची अशी ही सुंदरशी कथा होती. राहोनिया श्री गुरुपायासी सेवा केली बहुजनाची, ऐसे पूर्वजाती प्रसन्न झाले श्री गुरु, सिद्ध म्हणे शिष्यासी, येणे परी आम्हासी, निधान लाधला परी ऐसी, श्री नृसिंह सरस्वती गुरु इति श्री गुरु चरित्र अमृते प्रथम कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती प्राख्याने सिद्धनामधारक संवादे श्री मदंत व्रत महिमा वर्णम नाम 43 अध्याय 43वा अध्याय. श्री गुरु दत्ता अर्पणमस्तु. श्री गुरु देव दत्त अर्पणमस्तु. श्री गुरुदेव टाकरखेड निवासी श्री गुरु रंगनाथ बाबा नमस्तु. श्री सरस्वती शक्तिबा नमस्तु.